निसर्गाच्या अथांग पसाऱ्यात प्रत्येक जीवाला एक विशिष्ट भूमिका दिली आहे. त्यातलाच एक जीव म्हणजे पॅरिप्लॅनेटा अमेरिकाना, म्हणजेच आपल्या भाषेत झुरळ. शास्त्र सांगतं डायनोसॉर नष्ट झाले तरी झुरळ टिकून राहतं. अणुबॉम्बचा हल्ला झाला तरीही झुरळ जिवंत राहू शकतं. अगदी डोकं धडा वेगळं केलं तरीही ते आठवडाभर श्वास घेऊ शकतं. किती अफाट जगण्याची क्षमता, नाही का? पण एवढी अद्भुत जैविक क्षमता असूनही मानवी संस्कृतीने झुरळाला कधी बौद्धिक किंवा आदरणीय प्राण्याचा दर्जा दिला का? तर नाही. का? कारण त्याचा अधिवास, त्याच्या या घाणेरड्या आणि ओंगळवाण्या अधिवासामुळेच विज्ञानाने त्याला कितीही अमर मानलं तरी जनमानसाच्या मनात मात्र झुरळाबद्दल केवळ आणि केवळ किळस आणि तिटकाराच उरतो. नुकतंच देशाच्या सर्वोच्च न्यायपीठाकडून एका वक्तव्यात या जीवाचा संदर्भ आला आणि मग काय, आपल्या देशातील काही अतिबौद्धिक आणि कल्पक तरुणांच्या सुपीक डोक्यात एकदम प्रकाश पडला. त्यांनी थेट कॉक्रोच जनता पार्टी नावाचं डिजिटल दुकानच थाटलं. फेसबुक, इंस्टाग्रामवर चकाचक अकाउंट सुरू झाली. विचार करा, ज्या प्राण्याच्या नुसत्या दर्शनाने घरातील लहान मुलं किंवा सुजाण माणसं किंचाळतात, दूर पडतात, ज्या प्राण्याला पायदळी तुडवण्यासाठी किंवा झाडूने हाकलण्यासाठी माणसाचा हात सरसावतो, त्याच प्राण्याचं नाव स्वतःच्या कल्पकतेचं, अभिव्यक्तीचं प्रतीक बनवणं ही नेमकी कोणती मानसिक अवस्था आहे? या प्रवृत्तीचा जर मानसशास्त्रीय आणि शास्त्रीय अभ्यास केला तर एक गमतीशीर सत्य समोर येतं. जेव्हा माणसाची वैचारिक पातळी थेट तळाला जाते तेव्हा त्याला सृष्टीतील सर्वात सुंदर गोष्टींऐवजी सर्वात ओंगळवाण्या आणि घाणेरड्या गोष्टींमध्येच अमृत गवसल्यासारखं वाटू लागतं. ही एका विशिष्ट मानसिकतेची शोकांतिका आहे. ही प्रवृत्ती म्हणजे एका अशा बुद्धिमत्तेचं लक्षण आहे जी सुंदर विचारांच्या बागेत फिरण्याऐवजी वैचारिक गटारात पोहण्यातच स्वतःचा गौरव मानते. झुरळाची जशी प्रवृत्ती असते, कितीही चांगलं घर दिलं तरी ते रात्रीच्या अंधारात कचऱ्याच्या डब्याकडेच धाव घेणार, तसंच काहीशा विकृत झालेल्या बुद्धीचं असतं. तिला समाजातल्या चांगुलपणापेक्षा वैचारिक घाणीमध्ये रमण्यात आणि तीच घाण डिजिटल पडद्यावर पसरवण्यात एक सुप्त किळसवाणा आनंद मिळतो. निसर्गातल्या झुरळाला आपण दोष देऊ शकत नाही, कारण तो त्याचा मूळ स्वभाव आहे, त्याची ती जैविक मर्यादा आहे. पण विचार करण्याची क्षमता लाभलेल्या मानवी मेंदूने जेव्हा स्वतःहून झुरळ बनण्याचं ठरवलेलं असतं तेव्हा मात्र ती चिंतेची बाब ठरते. सोशल मीडियावर फॉलोअर्स मिळवण्यासाठी, काही क्षणाची प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतःच्याच बुद्धीला अशा ओंगळवाण्या रूपकांच्या उकिरड्यावर नेऊन ठेवणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तुम्ही कितीही डिजिटल अकाउंट्स उघडली तरी उकिरड्यावर कधी पारिजात फुलत नसतो. तिथे फक्त झुरळच जन्माला येतात आणि झुरळच वाढतात. आता ठरवायचं आपण आहे. आपापल्या विचारांच्या प्रकाशात जगायचं आहे की अशाच एखाद्या डिजिटल अंधाऱ्या कोपऱ्यात झुरळासारखं कुडत बसायचं आहे. जय हिंद.